शाळा धावणाऱ्या जिद्दीची. पुरस्कार विजेत्यांच्या चमचमत्या उत्साही गर्दीत दोन चेहरे अगदीच मिणमिणत्या कंदिलासारखे माझं चित्त अस्वस्थ करीत वेधून घेत होते. आयुष्याचं सारं सोसलेपण आणि श्रमाची सारी उपेक्षा त्यांच्या रापलेल्या अशक्त देहावरून ओघळत होती. मी संयोजकांना दबक्या स्वरात विचारलं, ही दोघे कोण? कविता राऊतचे आई बाबा. ओ. कंदिलाचा क्षणात दीपस्तंभ झाला. ज्या गावात वीजही धड पोचलेली नाही, कुठलंही वाहन स्वतःच्या चाकावर नीट पोहोचेल की नाही हे सांगता येत नाही, अशा सावरपाड्याला एकदम देशाच्या न आता जगाच्या नकाशावर नेणारी जिद्दीची कविता जिथं शब्द वाचून घडली, त्या कविता राऊतचे हे आई बाबा, जिच्या धावत्या पायापाशी पुरस्कार आता आपोआप चालत येतात. अशा मुलीचं कर्तृत्व इतक्या विपन्न अवस्थेतील पालकांनी घडवलं कसं?